सगळ्या ताई माई बहिणी आणि माझ्या लेकींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्यात सर्वप्रथम हा कार्यक्रम आमच्या गावामध्ये आयोजित केला त्याबद्दल संयोजकाचे पण खूप खूप धन्यवाद. मृगजळाला पाहून पाण्याचा होतो भास, मृगजळाला पाहून पाण्याचा होतो भास, हा कार्यक्रम महिलांसाठी खास, महिलांसाठी खास, महिलांसाठी खास. संतोष सरांचे वेगवेगळे कार्यक्रम आमच्या गावामध्ये होत असतात. सरांनी फक्त 2 मिनिटं बोलण्याचा वेळ दिला, त्याच्यामुळे तेवढ्यातच मी आवरते. कारण की सुरुवातीला जेव्हा सरांनी सकाळचं टायमिंग सांगितलं होतं आम्हाला कार्यक्रमाचं स्पर्धा आणि बक्षीस वितरण संध्याकाळी, पण सर मी सांगू इच्छिते की आमच्या सगळ्यांची सुगी चालू, त्यामुळं राजश्रीताईला सांगितलं की आपण संध्याकाळी 2-3 तास महिला थांबू शकतात पण सकाळी नाही. तो टायमिंग आम्ही सरांकडून चेंज करून घेतला. आणि संगीत खुर्ची असेल, लिंबू चमचा असेल, तळ्यात मळ्यात असेल, असं मला तर वाटत होतं मी कॉलेज लाईफ जगायले का शाळेत आहे की. म्हणजे एवढा एन्जॉय, माझा एवढा एन्जॉय कुणीच केला नसेल. कारण प्रत्येक दिवस, आता तिनं यशस्वीनं सांगितलं की 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून का साजरा केला जातो, तर खरंच आपल्या बऱ्यापैकी जणांना माहीत नसेल की 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा का केला जातो. तर मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगते की अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क या शहरामध्ये वस्त्रोद्योगामध्ये ज्या महिला काम करत होत्या त्यांच्यावर त्यांच्या कामाचे तास जास्त असायचे, त्या मानानं पगारी त्यांना खूप कमी असायच्या. मग त्यांच्यावर काय होत होता तर एक अन्याय होत होता. या अन्यायाच्या विरुद्ध त्यांनी एक लढा पुकारला, एक बंड पुकारला आणि तो 8 मार्चच्या दिवशी. म्हणून आपल्या सगळ्याच जगामध्ये महिला दिन 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मॅडमांनी आता सांगितलं की महिला सक्षम झाली पाहिजे, तर मी एक सांगेल, महिला केव्हा सक्षम होईल तर मुलगी सक्षम झाली पाहिजे. आमचं खेड्यातलं जे वातावरण आहे, आपण काय म्हणतो, मुलांना 10ला येऊ द्या घरी, 11ला येऊ द्या, 12ला येऊ द्या, मुलीनं किती वाजता घरी आलं पाहिजे का? हे बंधन कोण टाकतं तर एक आई टाकते, वडील टाकतात. मुलगी 7ला आली पाहिजे, मुलीनं कराटे खेळायचं नाही, जुदो खेळायचं नाही, मुलीनं पिक्चरला जायचं नाही, मुलीनं डान्स करायचं नाही. हे बंधनं कुणी टाकलेत तर आपण टाकलेत. आपल्याला बऱ्यापैकी शिकलेले जरी असतो तरी आपल्याला 73वी घटना दुरुस्ती माहीत नाही, आपल्याला किती टक्के आरक्षण आहे हे माहीत नाही. म्हणजे शिक्षण जर असेल, मॅडमनी सांगितलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये 50% महिलांना आरक्षण आहे आणि 50% महिलांना आरक्षण असल्यानंतर महिलांनी पुरेपूर असा त्याचा उपयोग करून घेणं गरजेचं आहे. आमच्या ज्या मामी आहेत आज त्या आरक्षणामुळे या ठिकाणी सरपंच म्हणून बसलेले आहेत. कशामुळं तर एवढं मोठं आरक्षण आपल्याला महिलांना 50%, फक्त महाराष्ट्रामध्येच 50% आरक्षण आहे, इतर राज्यांमध्ये फक्त 35%च आरक्षण आणखीन सुद्धा आहे. तर एवढं आपल्याला मुली आपल्या सक्षम करायच्यात. त्यासाठी आपल्या मुली शिक्षणामध्ये गरीब कुटुंब आहेत यांना मदत करण्यासाठी सुद्धा संतोष पवार सर आहेत किंवा इतर वेगवेगळ्या आपल्याला मदत करणाऱ्या संस्थासुद्धा असतात. आपण काय करतो, एक पाऊल पुढं जर चाललो तर आपल्याला 2 पावलं मदत करणारी शासन यंत्रणा असते, सगळ्या गोष्टी असतात. शिक्षणासाठी मुलांसाठी खूप साऱ्या योजना आहेत, पण आपण काय करतो, चूल आणि मूल एवढ्या सगळ्या गोष्टी बघत असतो. जी एवढी सर सोडले तर सगळी लाईन आमच्या आज महिला दिनांमुळे महिलांचीच आहे, बरोबर की नाही? सर म्हणजे एक भावासारखं आम्हाला पाठबळ देण्यासाठी इथं बसलेले आहेत. आणि ज्या या सत्कार आपल्या मा जिजाऊ आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, तसेच आपल्या सिंधुताई सपकाळ आहेत. आम्ही ज्या सगळ्या महिला इथं बोलतोय, शिकतोय आणि बसलोय ते फक्त कुणामुळे? सावित्रीबाई फुलेमुळे, बरोबर ना? तर सावित्रीबाई फुलेंसाठी मी 2 लाईन म्हणणार आहे. सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. खरंच शिकली नाही, शिकली नसती, फक्त आपल्याला चूल आणि मूल एवढंच माहीत होतं. असे कार्यक्रम, महिला दिन म्हणजे महिलेसाठी कुठलाही एक दिवस खास नसतो, तर प्रत्येक दिवस हा महिलांमुळे खास होत असतो. कारण महिला कर्तृत्व, मातृत्व आणि दातृत्व या 3 गुणांना संपन्न अशी आहे. आपण जेवढे बी म्हणजे चळवळी असतील किंवा सगळ्या गोष्टी असतील ह्या महिलांमुळं चांगल्या होतात. त्याच्यामध्ये पुरुषांचं पण सहकार्य अपेक्षित आहे. मॅडमनी म्हटलं महिला शिकली पाहिजे आणि घरच्यांचं पण सहकार्य असलं पाहिजे. मला सांगायला सर खूप आनंद वाटतो, मी एवढी अशी टणटण उड्या मारते कारण की तेवढं घरच्यांचं सपोर्ट आहे. सासू सासरे, परत माझे मिस्टर राजेंद्र जाधव आहेत. 12वीपासून BEd शिक्षण हे श्रीपत रायवाडीमध्ये त्यांनी केलं आणि स्टेजवर बोलण्याचं माझं सगळं कुटुंब, माझे आईवडील आणि माझे सासू सासरे आणि माझे पती यांना जातं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार 3 टाळ्या.
आणि जाता जाता सरांनी खूप 2च लाईन म्हणणार आहे मी आपल्या महिलांसाठी. आता पुरं झालं, आता पुरं झालं घरात बसून, आता पुरं झालं, आता पुरं झालं घरात बसून, उठ हक्कासाठी कंबर खसून, उठ हक्कासाठी कंबर खसून. चुला आणि मुलं यातच गेलं, चुला आणि मुलं यातच गेलं, जीवन नारीचं वाया गेलं, जीवन नारीचं वाया गेलं. या जगाची तू जननी असून, उठ हक्कासाठी कंबर खसून, उठ हक्कासाठी कंबर कसून. बोलण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टीत मला 2 मिनिटाचा वेळ दिला, मी 2-3 मिनिट बोलले जास्त. एकदा सगळ्या संयोजकासाठी आमच्या श्रीपतरायवाडीतर्फे 3 टाळ्या आणि 3 फुलं. 3 क्लॅप्स गो. आमच्या हृदयातून दिलेले फुलं आहेत, त्यांचा स्वीकार करावा. थँक्यू, थँक्यू.